नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्याला हा मानव जन्म का मिळालेला आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगते आहे. बघा, एखादा शेतकरी असेल, त्याने आपल्या शेतामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा अशी विविध पिके घेतली. त्या पिकांची पेरणी केली आणि ते पीक परिश्रम करून, दिवस रात्र मेहनत करून त्या पिकाची कापणी करून ते जे धान्य आपल्या शेतात पेरले होते ते धान्य आपल्या घरातील धान्य कोठाऱ्यात त्याने व्यवस्थित ठेवले. मग काय होईल? जर तो पुन्हा पेरणी करून त्याने पीक घेतले नाही आणि आधीच्या वर्षात उगवलेलं जे काही गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी ही धान्य आहेत ते तो वापरत असेल, तर मग वर्तमान काळामध्ये म्हणजे चालूच्या वर्षामध्ये त्यांना काहीच आपत्ती होणार नाही. का? कारण त्याच्याकडे तेवढं मुबलक प्रमाणात धान्य आहे. मग मागील वर्षीचा गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा हे शिल्लक असल्याने एक ना एक दिवस ते पूर्वी साठवलेलं जे काही गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी आहे ते एक ना एक दिवस संपणार आहे. जर त्याने पुढच्या वर्षी तशी मेहनत करून, तसं परिश्रम करून जर धान्य पिकवले नाही, तर मग तो जो शेतकरी आहे, त्याचं कुटुंब आहे, हे एक दिवस भिकारी नक्की होईल. का? कारण ते जे धान्य आहे ते 1-2 वर्षच पुरणारं असेल आणि ते जर आपण वापरले तर ते कधी ना कधी संपणार हे नक्की आहे. तसं आपल्याला हा जो काही मानव जन्म मिळालेला आहे, तो जे आपल्याला हे शरीर प्राप्त झालेले आहे ते पूर्वजन्मीच्या पुण्याच्या साठ्यामुळे आपल्याला हे मिळालेलं आहे. पूर्वजन्मामध्ये जर आपण काही पुण्य केलं असेल, आपला पुण्याचा साठा खूप जमा झाला असेल, तेव्हा आपल्याला हा मानव जन्म मिळालेला आहे. मग आत्ता वर्तमान काळामध्ये जर आपण पुण्यकर्म केले नाही किंवा दान धर्म भक्ती केली नाही, तर ते जसं धान्य हे आहे की ते वापरत असू आणि ते संपणार असेल, तसं आपलं पुण्यकाळ आहे. जे आपल्या पुण्याईमुळे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. अजून त्याच्यात आपण दररोज जसं शेतकरी दरवर्षी मेहनत करून धान्य पिकवत असतो, जसं त्याच्या धान्य कोठारामध्ये जरी धान्य असेल तरी तो पेरणी करतो आणि सतत मेहनत करीत असतो, तसं आपण या जन्माचं जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं असेल तर रोज आपण काही ना काही देवाचं नामस्मरण, पुण्य प्राप्त करून घ्यायला हवे, दान धर्म करायला हवे. तरच आपलं हे जे जीवन आहे